हॅलो, मी मंगेश पाटील. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की प्रायमरी कीची कॉन्सेप्ट अंडरस्टँड केली होती की प्रायमरी की यूज कशी करता आपण आणि का करतो टेबलवर. तर आपण थोडं प्रायमरी कीला आहे ना थोडं इन डिटेल्स स्टडी करूया की प्रायमरी कीमध्ये आपल्याला काहीतरी आणखी फंक्शनॅलिटी ॲड करावी लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला तिची बेटर युटिलायझेशन भेटेल. तर मी एक कॉन्सेप्ट समजवतो तुम्हाला अंडरस्टँड करू आपण की काय आहे. तर समजा जर आपण डेटाबेस जेव्हा मी शिकवलं होतं तेव्हा एक फीचर बघितलं होतं की डेटाबेस हे मल्टिपल युजर ॲक्सेस करू शकतात, की मल्टिपल युजर हे त्याचं फीचर आहे की एका सिंगल टेबलवर तुमचे मल्टिपल युजर ॲट ए टाइम काम करू शकता. आणि सेकंड आपण ही कॉन्सेप्ट बघितली आता करंटली प्रायमरी की. प्रायमरी कीचा एक मेजर रूल काय होता की नॉट अलाउ डुप्लिकेट व्हॅल्यू. रिझन होतं की ती युनिकनेस मेंटेन करणार होती ह्या टेबलमध्ये. जर मी ह्या टेबलच्या जर एक्झाम्पलने समजवलं तुम्हाला की सपोज आय डी माझ्या प्रायमरी की आहे, म्हणजे याच्यात येणारी व्हॅल्यू ही कधीही डुप्लिकेट राहणार नाही. स्टोर आहे की डुप्लिकेट येणार नाही. आय डी या कॉलममध्ये डुप्लिकेट एंट्री येणार नाही आणि नल एंट्री येणार नाही. ओके. मग सपोज जर ह्या टेबलवर 3 युजर डिफरंट लोकेशनवरून 3 युजर एका डिफरंट लोकेशनवरून जर काम करत असतील, समजू आपण हा काम करतोय शिरपूरवरून, असं समजूया. एक पर्सन काम करतोय, सॉरी, एक पर्सन आपला काम करतोय पुणेवरून आणि एक पर्सन काम करतोय आपला, सॉरी, मुंबईवरून. ठीक आहे. थोड्या माईकच्या अडचणमुळे मला कीबोर्ड व्यवस्थित दिसत नाही. तर एक पर्सन आपला काम करतोय हा मुंबईवरून. ठीक आहे. तर आपण याला असं अंडरस्टँड करूया की एक 3 डिफरंट लोकेशनवरून ह्या डेटाबेसला ॲक्सेस करताय. रिमोट आहे, ॲक्सेस होईल, डेफिनेटली ॲक्सेस होऊन जाईल. तर जेव्हा पण शिरपूरवाला युजर ह्या डेटाबेसमध्ये ह्या टेबलमध्ये एंट्री करेल, तर तो नेक्स्ट एंट्री ह्या टेबलला चेक करेल की याच्यात येणारी एंट्री कोणती. तर याला ऑलमोस्ट इथं दिसेल 2. सेम ॲज पुणेवाला पण सेम टाईमला जर त्या टेबलवर काम करेल तर त्याला पण 2 दिसेल, किंवा मुंबईवाला असेल तो बी जेव्हा या डेटाबेसवर काम करेल तेव्हा त्याला इथं 3 दिसेल. तर जेव्हा हे सायमल्टेनियसली इथं जेव्हा एंट्री करतील, किंवा पहिले याने केली पण याने काय केलं, याला 2 दिसत होता म्हणून याने 3 घेतली, पण याला पण त्याच वेळेस 2 दिसत होता म्हणून याने 3ची एंट्री केली, पण याची एंट्री सेव्ह झाली, याची होणार नाही. तर या वेळेस ही कॉन्सेप्टमध्ये एक प्रॉब्लेम येतो. आणि लॉजिक लावून पण आपण काय लॉजिक लावू शकतो, जर मी इथं सिम्पलचं एक लॉजिक केलं तर मी काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो मॅक्स. की मॅक्स हे एक फंक्शन आहे. पुढे बघूया आपण. आय डी मी काय करेल की ह्या टेबलची मॅक्स आय डी ही फाइंड आउट करून घेईल आणि तिच्यात +1 करून देईल. म्हणजे जर ह्या टेबलची मॅक्स आय डी 2 आहे तर इथं मला भेटेल 2 + 1 3. याला पण 3 भेटेल, याला पण 3 भेटेल, याला पण 3 भेटेल. बट तिघींमधून ॲट ए टाइम एकच पर्सन हा एंट्री करू शकतो. मग हा प्रॉब्लेम रिझॉल्व करण्यासाठी आपल्याकडे एक नवीन कॉन्सेप्ट आली, तिचं नाव आहे आयडेंटिटी. हे एक फंक्शन आहे, हे आपण यूज करू आणि चेक करू. पहिले तर ही एक कॉन्सेप्ट अंडरस्टँड करू आपण की ही कशी आहे. होप सो ही तुम्हाला समजलं असेल की सायमल्टेनियसलीमध्ये की जेव्हा ही युजर डिफाईन्ड आहे, ही जी बी प्रायमरी की आहे ही युजर डिफाईन्ड आहे, ही सिस्टीम डिफाईन्ड नाही आहे, की ही सिस्टीम एंट्री टाकत नाही हिची. ठीक आहे. तर ही जी बी प्रायमरी की आहे ही आपल्याकडे युजर डिफाईन्ड आहे, म्हणून आपल्याला हिच्यात इश्यू येतोय. युजर डिफाईन्ड असल्या कारणाने हिच्यात इश्यू येतोय, कारण की प्रत्येकदा एंट्री कोण करेल, युजर करणार. ऑलवेज चान्सेस आहेत जेव्हा मल्टिपल युजर सिंगल टेबल ॲक्सेस करतील तर त्यांची डुप्लिकेट एंट्री होईल, पण कोणाची तरी एकाची एंट्री पडेल. जसं या एसक्यूएलवर जर अंडरस्टँड करायचं म्हटलं आपण, तर आपण तो टेबल बनवला होता DB स्टुडंट इन्फोमध्ये. त्या टेबलचं नाव होतं स्टुडंट इन्फॉर्मेशन म्हणून एक टेबल बनवला होता. सॉरी, स्टुडंट PK म्हणून हा टेबल बनवला होता आपण, स्टुडंट PK. ठीक आहे. चेक करू त्याच्यात कॉलम काय आहे. कॉलम रोल नंबर आहे, नेम आहे आणि ॲड्रेस आहे. 3 कॉलम आहेत. ठीक आहे. जस्ट सिलेक्ट करून बघितलं मी याला,
सगळ्यात आधी ही कमांड कोणासाठी यूज करतोय, यूज डेटाबेसचं नाव. ओके, आता ही कमांड माझ्या त्या पर्टिक्युलर युजर झालाय यूज त्या पर्टिक्युलर डेटाबेससाठी माझी ती यूज होईल. कंटिन्यू करतो, सिलेक्ट करून घेतो स्टार फॉर्म. त्याने मला रेकॉर्ड शो होऊन जातील. या टेबलमध्ये एक मंगेश पुणे हा रेकॉर्ड आहे. आता सपोज ती जर कॉन्सेप्ट म्हटली आपण, ती जस्ट ही रिसेंटली बघितली, तर आता नेक्स्ट एंट्री कोण करेल, युजर 1 करेल. तो काय करेल, इन्सर्ट इनटू टेबल स्टुडंट पीके. हा टेबलचं नाव दिलंय मी, सॉरी. तो इथं व्हॅल्यूज टाकेल, व्हॅल्यूज. तो आता त्याला दिसते 2, 1 दिसते, तो त्याच्यात 1 प्लस करेल. त्याने समजा नाव टाकलं पंकज, ॲड्रेस मुंबई. ओके, ॲड्रेस टाकला मुंबई. तर सेम 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 सायमल्टेनियसली युजर 2 पण ला 2 दिसेल आणि युजरला पण 3 ला 2 दिसेल. याला म्हणतो मी युजर 1. ठीक आहे, याला म्हणतो युजर 2, याला म्हणतो मी युजर 3. ओके, तर पंकज, मनोज आणि पसंत करू तुषार, हे हा एंट्री करतोय. आता ह्या कॉन्सेप्टने बघितलं तर एकच एंट्री असल्या कारणाने त्याला तो नेक्स्ट एंट्री टाकायचा प्रयत्न करतोय 2. ओके, मग त्याने युजर 1ने ही एंट्री इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. युजर सेम, त्याला पण 1 दिसतोय इथं, म्हणून तो 1 ॲड करून 2 2. आता यांच्यातनं कोणाची एंट्री इन्सर्ट होईल? ओके, एक एंट्री इन्सर्ट झाली, पण जे आपण 2 एरर होत्यात, सॉरी 2 युजर होते त्यांना एरर आला. काय एरर आला? पीके स्टुडंट कॅन नॉट, नीट रीड करूया आपण. कधीही ही रेड लाईन जेवढं मी नाही शिकू शकत, तर ही रेड लाईन तुम्हाला सगळ्यात जास्त शिकू शकता. कधी लक्षात ठेवा, कोणताही टीचर तुम्हाला लक्षात ठेवा डेव्हलपर नाही बनू शकत. तर ही रेड लाईन आहे ना, ही तुम्हाला डेव्हलपर बनवेल. ला रीड करणं शिका. कॅन नॉट इन्सर्ट अ डुप्लिकेट की इन ऑब्जेक्ट, म्हणजे जो स्टुडंट नावाचा टेबल आहे त्याच्यात ही 2 नंबरची रेकॉर्ड मी डुप्लिकेट इन्सर्ट करू शकत नाही. पुन्हा मी म्हटलं होतं की प्रायमरी की डज नॉट ॲक्सेप्ट द डुप्लिकेट व्हॅल्यू. मग कोणाची इन्सर्ट झाली? ऑब्विसली हा फर्स्ट स्टेटमेंट होती म्हणून ही जी इन्सर्ट झाली असेल पंकज, ना मनोज झाला ना तुषार झाला. मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय त्याला बघूया आपण. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यांनी काय कॉन्सेप्ट यूज केली की ऑटो जनरेट. जी बी प्रायमरी की राहील माझी, ही जी प्रायमरी की आहे, हिला काय करेल, डुप्लिकेट रेकॉर्ड अवॉइड करण्यासाठी हिला ऑटो जनरेट करून देईल. हिला ऑटो जनरेट करून देईल, म्हणजे ही ऑटोमॅटिकली जनरेट होईल. हिला युजर इन्सर्ट करणार नाही. तर आयडेंटिटीची डेफिनेशन अशी म्हटली जाते की जनरेट अ आय डी टू सर्व्हर साईड, म्हणजे एसक्यूएल साईडला ती आय डी जनरेट होऊन जाईल. याच्यावरची मी इंटरव्ह्यू क्वेश्चन हा ऑलमोस्ट विचारला जातो. इंटरव्ह्यू क्वेश्चन तिचे 2 पॅरामीटर असतात, ते विचारले जातात, लक्षात ठेवा प्लीज. तर ही ऑटो जनरेट करून टाकेल, म्हणजे तिला युजर इन्सर्ट करणार नाही. मग ती कशी करतो आपण बघा. तिच्यासाठी यूज केलं जातं आयडेंटिटी नावाचं फंक्शन. आयडेंटिटी फंक्शन. आता ह्या आयडेंटिटीमध्ये 2 पॅरामीटर आहेत. पॅरामीटरची कॉन्सेप्ट जर म्हटली तर सिंपल भाषेत की रिस्ट्रिक्शन, की ह्या 2 गोष्टी तुम्हाला देशील तर मी ते काम करेल, या टाईपने. हां, तर पहिला पॅरामीटर आहे सीड आणि दुसरा पॅरामीटर आहे तुमच्या इन्क्रीमेंट, की मला ती प्रायमरी की कितीने इन्क्रीमेंट करायची. तर हे 2 पॅरामीटर असतात. हे इंटरव्ह्यूला विचारले जातात, प्लीज लक्षात ठेवा की हे 2 पॅरामीटर आहेत की सीड आणि इन्क्रीमेंट. सीडला म्हटलं जातं स्टार्टिंग पॉईंट ऑफ
स्टार्टिंग पॉईंट ऑफ इंडेक्स ही माझी प्रायमरी की मला कोणत्या इंडेक्स पासून चालू करायची. जर मी 2 दिली तर माझी प्रायमरी की ही 3 4 5 अशी कंटिन्यू चालू होईल. सॉरी 2 दिली तर 2 3 4 5 5 दिली तर 5 6 7 अशी स्टार्ट होईल. आणि इन्क्रीमेंट मला तिला कितीने इन्क्रीमेंट करायची, 1 ने इन्क्रीमेंट करायची किंवा 2 ने इन्क्रीमेंट करायची. सिंपल भाषेत जर मी स्टार्टिंग पॉईंट 1 दिला आणि इन्क्रीमेंट 1 केलं तर काय होईल की पहिली एंट्री ही 1 इन्सर्ट होईल. हां बरोबर, ही 1 झाली. ह्या 1 मध्ये काय होईल, वापस +1 होईल. नेक्स्ट एंट्री 2 होईल. 2 मध्ये +1 होईल. 3 होईल. 3 मध्ये प्लस होईल. तर ह्याप्रमाणे ही आयडेंटिटी जनरेट होईल. पण ही जनरेट होईल सर्व्हर साईडला. तर ही यूज कशी करता ते बघूया आपण. जस्ट मी जो टेबल आहे त्याला रिक्रिएट करतो एकदा. त्याला डिझाईन स्क्रिप्ट ॲज अ टॉप क्रिएट म्हणतो मी. आपण इन डिटेल्स जेव्हा आपण छोट्या छोट्या कॉन्सेप्ट या महत्त्वाच्या असतात असं डेव्हलपमेंटच्या हिशोबाने. मे बी याला थोडा टाईम लागेल. मी एडिट करत नाही व्हिडिओ म्हणून आपल्याला वेट करावं लागेल. नाही तर मी दुसरा टेबल घेऊन तुम्हाला शिकवून देईल. टाईमच लागेल. एक नवीन टेबलवरच आपण हे टेबल मी ड्रॉप करून टाकतो दोघी. ड्रॉप स्टेटमेंट बघितली होती. हिला आपण असं म्हणतो की ड्रॉप द एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट इन डेटाबेस. मी डेटाबेसमधून जो ऑब्जेक्ट बनवला आहे त्याला मी काय करू शकतो, डेटाबेसमधून रिमूव्ह करू शकतो. मी ड्रॉप टेबल. ओके, हा एक टेबल रिमूव्ह केला. वापस जो आपण स्टुडंट पीकेवर काम करत होतो हा टेबल डिलीट. ड्रॉपला लक्षात ठेवा, ड्रॉप द एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट इन डेटाबेस. एक्झिस्टिंग प्लीज लक्षात ठेवा. तर मी नवीन एक टेबल बनवतो. क्रिएट, सेम प्रॅक्टिस होऊन जाईल. क्रिएट स्टुडंट. ओके, स्टुडंट डेमो पॅरेंथेसिस. ओके, देन इथं आता लक्षात ठेवा स्टुडंट आय डी किंवा मी म्हणतो आय डी म्हणतो. आय डी कॉलम आहे. ठीक आहे, आय डी कॉलम आहे. इंटीजर आयडेंटिटी ऑलवेज वर्क होते इंटीजर डेटा टाईप सोबत. प्लीज लक्षात ठेवा. मी लिहितो आयडेंटिटी. झेडपीवाला मुलगा आहे भाऊ, थोडं स्पेलिंग मिस्टेक होता. हा पण डेव्हलपमेंटमध्ये नाही. 1,1. मी काय करतोय की माझी आयडेंटिटी चालू होते 1 पासून, एंड होते, सॉरी इन्क्रीमेंट होते 1 ने. ठीक आहे, इंटीजर आयडेंटिटी हे एक फंक्शन आहे टू जनरेट अ ऑटोमॅटिकली प्रायमरी की म्हणतो मी. हिला प्रायमरी की सोबत यूज करतातच. देन प्रायमरी. ओके, डन. डिफरन्स बघून घेऊ. नेम. येस, नेम तिकडे कीवर्ड असेल. एन व्हॅर केआर. जस्ट देतो मॅक्स नॉट नल. ठीक आहे, डिस्कवर करू प्रायमरी की संपल्यावर. ऑलमोस्ट संपली प्रायमरी की आपली. येस नेम अँड जस्ट पुट डाऊन द सिटी एन व्हॅर केआर. कधी कधी होते हा मिस्टेक माझ्याकडून, आणि अनुभव म्हणून माफ करा. नॉट नल. ठीक आहे, टेबल क्रिएट करतो. आता त्याच्यात याच्यात डिफरन्स समजू आपण. आता मला हा कॉलम जो पण आय डी कॉलम आहे हा युजर डिफाईंड न राहता हा झाला सिस्टीम डिफाईंड. तर याला कोण बनवेल, सॉरी कोण क्रिएट करेल याला, याच्यात एंट्री तुमच्या एसक्यूएल सर्व्हर ऑटोमॅटिकली इन्सर्ट करून घ्यायचे. ठीक आहे, जस्ट ट्राय करूया. टेबलला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केलं टेबलला मी, जस्ट चेक केलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम एक्झिक्यूट. ओके, आय डी येस नेम सिटी. इन्सर्ट, दोघी सेम क्वेरी थ्रू पण करून बघतो. इन्सर्ट इनटू एरर बोल ना, रेड लाईन ते शिकवतील आपल्याला खूप. ठीक आहे,
पहिले टाकतो 1. ठीक आहे. आय डी इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, युजर डिफाईन्ड. देन नाम केश, देन पुणे. ओके, डन. ओके, कांड केलंय मी. एक कीवर्ड वापरतो व्हॅल्यूज इन्सर्ट करण्यासाठी. व्हॅल्यूज, उप्स, हा रीड करायचा होता ना आपल्याला. एक्सप्लिसिटली व्हॅल्यू द आयडेंटिटी कॉलम इन टेबल कॅन ओनली स्पेसिफाय व्हेन कॉलम लिस्ट यूज द आयडेंटिटी इन्सर्ट इज ऑन. ठीक आहे, ठीक आहे, हे काढणं बघू. पण हा काय म्हणतोय की तू टाकू शकत नाही. ठीक आहे, हाताने टाकू शकत नाही. आयडेंटिटी जर मला ऑफ केली तर मी टाकू शकतो, पण आता ऑन आहे आपण. ठीक आहे, आता इन्सर्ट केलं. वन रो अफेक्टेड, एक्झिक्यूट, डन. आता ती जी ही जी कॉन्सेप्ट बघितली ना आपण मल्टी युजरवाली, ही आता वर्क होईल का? ऑब्वियस होईल, कारण की तो सर्व्हर साईडला करतोय. एक एंट्री फर्स्ट युजर, तिला पण नाव देऊन दे तुम्ही, युजर 1. ओके, युजर युजर 2. तुषार, मुंबई. ठीक आहे, अँड अगेन एक एंट्री युजर 3. तीन एंट्री आहेत. मंगेश ऑलरेडी हाय म्हणून याला मी करून टाकतो. एनटी, ठीक आहे. एनटी रामाराव, सुरत, मुंबई. हा तुषार पण सुरतला जॉब करतोय आता आमचा, तुषार पाटील. ठीक आहे, ट्राय करतो तिघी ॲट अ टाइम इन्सर्ट. फर्स्ट रो अफेक्टेड, फर्स्ट रो, वन रो अफेक्टेड. तर चेक केलं, तिघी एंट्री माझ्या इन्सर्ट झाल्या. तर आयडेंटिटीचा यूज असा आहे, आपण सर्व्हर साईडला एंट्री टाकू शकतो. म्हणजे आपण एका सिंगल टेबलवर प्रायमरी की लावतो, तर इट्स अ बेस्ट वे. हा बेस्ट वे की आयडेंटिटी यूज करणं. ठीक आहे, मी याच्या इंटरव्ह्यू जे पण असेल, मी आता स्टार्ट केलं आहे माझ्या इन्स्टा आय डीला डेली इंटरव्ह्यू मी पोस्ट करतोय. तर प्लीज चेक करा, आयडेंटिटी व्यवस्थित बघा. आणि मी रिक्वेस्ट करतो, ट्राय करा, अभ्यास करा, प्लीज प्लीज ट्राय करा. ठीक आहे, थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, होत असेल तर शेअर करा. थँक्यू.